जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मौल्यवान दागिना घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार. मंडळी, राजाच्या दीर्घायुष्यासाठी राणीनं केलंय एक व्रत. चला बघूया या व्रतामुळे नेमकं काय काय घडतंय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. प्रधानजी, राज्याची हाल हवाल कशी काय आहे? महाराज महाराज राज्यात एकदम आलबेल आहे महाराज. ऑल इज बेल. वा वा भाई महाराज 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 हे टेकायचं होतं नाही महाराज इथे महाराज इथे खुर्ची चुकली महाराज होय, होय. महाराज राज्यात एकदम आलबेल आहे. सगळे आज तर खूपच खुश आहेत महाराज. वा वा मस्त सगळा रिकामा झालेला आहे. मस्त सगळीकडे शांतता आहे आणि सगळे पावसाचा आनंद घेत आहेत महाराज. वा 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 आणि श्रावणी सोमवार साजरा करतायत महाराज. वा वा ते म्हणतात ना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हिरवळ वरून आठवलं मला, राणी सरकार कुठे आहे? महाराज 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 राणी सरकार. महाराज 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 एक मिनिट प्रधानजी, महाराज. हल्ली तुम्ही बोलताना गच्चीवरून बोलताय, असा का फील येतो मला? महाराज हे कुठलं नवीनच बेरिंग धरलेलं आहे आज तुम्ही? महाराज प्रयत्न करत राहतो, बघू काय होतंय का. राणी सरकार कुठे आहे? महाराज 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 राणी सरकार येणार आहेत महाराज. हा हा हा. काय झालेलं आहे, पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने राणी सरकारांनी जो व्रत धरला होता त्याचं आज उद्यापन ठेवलंय महाराज. आज पण ठेवलं आणि उद्या पण ठेवलंय. आवाज! तलवार आणा, तलवार आणा. हात पुढे करा, नको महाराज. हात पुढे करा. उद्यापन उद्यापन. पेन द्या, पेन द्या. असं नसतं, असं नसतं वा, असं नसतं बसायचं. कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? यापैकी एक जरी विनोद ह्याच्या पुढे वापरला या राज्यात, हात कलम केले जातील. महाराज, हेच 4 मी आणले होते, ते पण तुम्ही वापरले. मी काय करू आता? सगळं संपलं माझं. खामोश! तेच तेच विनोद या राज्यात करायचे नाहीत. तसं असेल तर मग पहिले घरी तुम्ही बसाल. काय ठीक आहे, हा हरकत नाही. थोडे थोडे वापरायला हरकत नाहीत, पण सारखे सारखे नाही वापरायचे. प्रेक्षकांच्या लक्षात येतील एवढे नाही वापरायचे, कधी कधी वापरायचे. बरं. पण हे विनोद सुद्धा फार महत्वाचे असतात. काही काही विनोद हे कालातीतच असतात. परमेश्वरानेच त्यांना दीर्घायुष्य प्राप्त केलेलं असतं. काहीच घडत नसलं की हे विनोद धावत येतात आणि मदत करतात. हे विनोद अमर आहेत. आणि तुम्ही अमर राहा म्हणून राणी सरकारने सुद्धा व्रत धरलेला आहे. त्याचं नाव आहे दीर्घायू बासुंदी व्रत. दीर्घायू बासुंदी व्रत म्हणजे बासुंदी दीर्घायुष्य व्हावं म्हणून केलेलं व्रत. एवढा मोठा नव्हता, एवढा मोठा नव्हता. माफ करा महाराज, विनोदाचं राहू द्या, पण बासुंदी दीर्घायू नाही, तुम्ही दीर्घायू होण्यासाठी व्रत आहे काय महाराज. सांगताय काय? राणी सरकार इतक्या प्रेम करतात आमच्यावर, आम्हाला आधीच माहित होतं. आणि सरकार आमच्यावर खूप प्रेम करतात. बासुंदी आम्हाला खूप आवडते. बासुंदी म्हटलं की असं गाडगाड दूध, त्यावर साय, आणि मला बासुंदी पाहिजे रे. मला बासुंदी आवडते, मला बासुंदी आवडते. महाराज तुम्ही महाराज आहात महाराज. होय, होय, होय. पण बासुंदी बासुंदी असल्यामुळे मला पाय बादप बा मुलायजा होशियार. MHJ राज्याच्या राणी सरकार म्हणजेच बेगम चौगुला, दिसायला अतिशय सुंदर, आहा. लावण्यवती, ललना, आहा हा हा, मस्त, रावस. माफ करा, बाय. माफ करा. हा. राणी सरकार, निहारिका देवी येत आहेत हो. आस्ते कदम. राणे सरकार, असते कदम म्हणता म्हणता 500 कदम होतील.
राणी सरकार पटापटा या, एवढा वेळ नसतो. राणी सरकार 14 मिनिटात आपल्याला हे सगळं आवरायचं असतं. एडिटरचं डोकं जर फिरलं ना तर तुमची एंट्रीच कापेल तो. नाही 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 पटापटा या, पटापटा. महाराज मी आले. महाराज अहो, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय बघा. अहो. ए या ना. विराज जगताप. विराज जगताप. हा मला नकोय. हा मला नकोय. विराज जगताप मला नकोय. महाराज महाराज हो त्याच्या हातात काय आहे ते बघा ना. काय आहे त्याच्या हातात? मी तुमच्यासाठी बासुंदी आणली आहे. शिपाई बासुंदी. या ठेवा, ठेवा. पटकन ठेवा, एवढा भाव खाऊ नका. चला. महाराज वा, तुमच्या आवडीची बासुंदी आहे. वा वा वा. राजेशाही बासुंदी पुरी भाजीच्या डब्यात. हा कुठला डबा आहे? हा डबा राजेशाही डबा आहे. बासुंदीसाठी चांगला डबा तरी बघायचा. डबा नव्हता महाराज. हाय, हाय. हे कोणीतरी मगाशी माझ्या हातात दिलं. शिपाई ती कोण आहे? घुसमेन. माफ करा महाराज. महाराज आहे मी. वाह वाह. अचानक महालात फुटपाथ दिसायला लागला. अरे एवढं आणलं, त्याच्याबरोबर सायकल आणायची, रात्री फिरवली असती. अरे हे काय आहे? हे बासुंदीचं टेंडर कुणाला दिलं होतं? 3 लोक होती महाराज. हा. 2 डेअरीवाले होते आणि तिसरे हे होते. हा? अरे मग त्यांना द्यायचं ना टेंडर, ह्यांना कशाला दिलं? 55% रूल यांनी फॉलो केला महाराज. बासुंदी महाराज. बासुंदी. हा 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 हा. मला बासुंदी खूप आवडते. बासुंदी. हा. पटापटा काढा. हो हो महाराज हावरेपणा करू नका. थांबा. ही बासुंदी तुमच्यासाठीच आहे. हा. आपण याचे काहीतरी व्रत विधी आहेत. होय? ती बासुंदी पिण्या अगोदर या वाटीमध्ये अशी ओतायची आहे. हा हा हा. आणि आहे ना ही आठवते तुम्हाला बांगडी सोन्याची? अरे हीच ती. हा मी या बांगडीतून तुमचं वाटीतलं प्रतिबिंब बघणार आणि मग तुम्ही ती बासुंदी प्राशन करायची आणि मग तुम्हाला दीर्घायुष्य लाभणार. बापरे, कॉम्प्लिकेटेड व्रत आहे. काय गंमत असते बघा. इतरांच्या बायका त्यांच्या नवऱ्यांना पाण्यात बघतात. माझी बायको तिच्या नवऱ्याला बासुंदीत बघणार आहे. ए हाड हाड हाड. कोण रे? कोण होतं रे? नाही हा पंच ऐकून मॉब इकडे येत होता, त्याला पळवून लावला. खामोश. शिपाई महाराज बासुंदी घ्या. हो 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 बासुंदी द्या. हा मी देते. बासुंदी मला खूप आवडते. अरे वा, महाराज. अरे बापरे महाराज, हळू, भलती सांगता. घट्ट आणि गरगरीत आहे बुवा. म्हणजे दूध चांगलं उकळलं ना तेव्हा अशी बासुंदी बनते बरं का. राजेशाही बासुंदी. क्या बात आहे, क्या ठीक आहे बात महाराज. आहा. चला विधी सुरू करा. विधी बघा ते विधी. हा. मला ते जे पिवळं पिवळं आहे ते केसर आहे ना. केशर, राजेशाही केशर. थांबा महाराज थांबा. नाही नाही अहो माझा विधी संपन्न होण्याआधीच या सेनापतींचं प्रतिबिंब यात दिसलं मला. मग त्याच्यात काय झालं? माझं बासुंदी दूषित झाली ना. मग आता आता शिक्षा म्हणून ही बासुंदी यांना प्यावी लागणार आहे. असं नका करू राणी सरकार. अरे बापरे अशी शिक्षा नका देऊ. अरे हे बरे तिने आहे ना. मस्त आहे. अरे जोरदार शिक्षा आहे. अरे शिक्षा आहे ना, शिक्षेसारखी पीक. एन्जॉय काय करतोय? अख्खी बासुंदी यांनी घेतली. बदाम लागला. अरे शिक्षा आहे ना हे. शिक्षेसारखी पी ना, चेहऱ्यावर शिक्षा दिसू दे ना. कितना हुआ रे भाई? लास्ट एंड पकडनी की जल्दी रोल. अरे काय येड लागलंय का तुम्हाला? हे काय स्टॉल लावलाय रे? अरे काय चाललंय हे? अरे स्टॉल लावलाय तरी. अरे काय नाही, ही काय परिस्थिती रे आपल्या राज्याची? ही आर्थिक परिस्थिती आहे आपल्या राज्याची. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती निर्मळच आहे महाराज. ते मला कसं माहित नाही? म्हणूनच तुम्ही महाराज आहात महाराज. ढेकर देऊ. पोटात भूक लागलेली असताना तुम्ही अख्खी वाटी प्यायलेला. अरे शिक्षा काय अर्थ आहे यार?
म्हणजे आता हे वाटी प्यायले म्हणजे हे दीर्घायुष्य होणार, मी होणार नाही आता. नाही 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 महाराज नाही, सेनापती दीर्घायुषी म्हणजे महाराज दीर्घायुषी होणार आहे. हो महाराज, हो हो हो. महाराज महाराज रणांगणात जोपर्यंत सेनापती आहे तोपर्यंत राजाला कोणी टच सुद्धा करू शकत नाही. हा, सेनापती सलामत तो राजे 50. तुझं काय मागे तर शिपाई असं तू. चला, उरली आहे का बासुंदी, उरली आहे? हो हो थोडीशी आहे ना. मग द्या ना थोडी, वाट कसली बघताय. आता मात्र कोणी यायचं नाही बरं का. महाराज महाराज त्याला मी वळवतो, तुझा तिकडे. अरे अरे, तिथेच ती विसळून मला देणार आहे. अरे 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 अरे, काय परिस्थिती आहे आपल्या राज्याची रे. आपल्या राज्याची हीच परिस्थिती आहे महाराज. अरे 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 अरे. महाराज हा हा, घेतो. बस बघताय बस ना? बस, आता कोणी नाही. बस 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 बस. अरे बापरे. असं नाही. हा हा, बस आता मागे वा. आता कोणी यायचं नाही सांगून ठेवतोय. हा महाराज. बरं, विधी सुरू कर, पटापट विधी सुरू कर. हा माशी आहे काय नेमणूक आहे? हे, थांबा थांबा महाराज थांबा. पुन्हा तेच झालं. काय झालं? अहो या प्रधानजींचं प्रतिबिंब दिसलं नाही आत. पुन्हा ही बासुंदी दूषित झाली. मग आता शिक्षा म्हणून ही बासुंदी आता त्यांना प्यावी लागणार आहे. मारायला बघतोस कशाला तू? माफ करा महाराज. शिक्षा. अरे कशाला देता तू? अरे हे काय हे आता दीर्घायुष्य होतील ना. हो महाराज, अरे होऊ द्या ना हो. आता प्रधानजी म्हणजे वजीर, आणि वजीर जोपर्यंत जिवंत असतो ना तोपर्यंत राजा पटावर टिकून राहतो. एका अर्थी आहे ना, राजाचा जीव आहे ना हा प्रधानात असतो. आता प्रधान दीर्घायुषी झाले म्हणजे तुम्ही पण दीर्घायुषी होण्यासारखंच आहे ना. मला तुम्ही डायरेक्ट दीर्घायुषी करा ना. वाया वाया दीर्घायुषी का करताय मगाचपासून? क्या बनाया था रे? हे, बहुत अच्छा बनाया था. दे दे जरा निकाल. अरे काय चाललंय हे काय चाललंय? अरे काय रस्ता आहे का हा? अरे महाराज आहे ना, मी महाराज आहे ना. अरे अरे किधर से लाया रे ये? डेयरी से लाया था, डेयरी से डेरी से लाया था? रेडीमेड है, हम नहीं बनाते. तू काय होता? मला एक कळत नाही, एवढीशी बासुंदी आता उरलेली आहे. हो एवढं. त्या बासुंदीसाठी किती लिटर दुधाचं टेंडर काढलं होतं मला सांगा तुम्ही? 120 लिटर. 120 लिटर दुधाची एवढीशी बासुंदी 1.5 वर्ष उकळत होती की काय? ये क्या रे? चौकशी करेन मी याची, चौकशी. ये क्या रे? 120 बोला था ना? और सेठ से बात करो. ठीक आहे, नोकर आहे ते सेटने बोलावं लागेल. महाराज- चौकशी लावतो आम्ही महाराज. आपलं तुम्ही चौकशी लावणार आहात? लावणार आहे महाराज. गरज नाही त्याची. 5 महिन्यांनी त्याचा रिझल्ट लागणार. कोण बघणार तो? फास्ट ट्रॅक लावतो महाराज. लेकिन भाई बासुंदी का चव एक नंबर था, कडक. एक मिनिट, आता सगळे मागे वा, मागे वा, मागे वा. तू नको रे, तू पुढे ये. तिकडे जातोस. तू आता काय वाक्य म्हणालास ते परत रिपीट कर. हे बासुंदी का चव एकदम मस्त. तुला कशी माहिती बासुंदीची चव? मी प्यायलो महाराज. तू प्यायलास बासुंदी? हो. का? अहो तुमच्यावर कोणी विष प्रयोग करू नये म्हणून तुमच्यासाठी ज्या गोष्टी येतात त्या सगळ्यात आधी मी खातो. हे कधीपासून खातोस तू? पूर्वीपासून. म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री राणी सरकारने दुधाचा ग्लास आणला होता तो? त्या आधी माझ्याकडे आल्या होत्या. हे, मी 2 सिप प्यायला बोलो, ओके गो गो, नंतर तुमच्याकडे आल्या त्या. अरे ही कोणी सुरू केली परंपरा? महाराज तुमच्या पिताश्रींनी. गरज आहे का हे सगळं सुरू करायचं? रे निघ रे, मी माझ्या वडिलांशी बघून घेईन. तू निघ, गरज नाही तुझी, निघ इकडून. महाराज. आता मात्र मला महाराज रडू नका. सगळं बासुंदी पिता महाराज, रडू नका. एक शेवटची वाटी उरली आहे, देऊ. तुम्ही मागे वळा, मागे दे रे, वळा. लवकर. कोणी बघायचं नाही, मी एकटा पिणार बस. कोणी नाही बघणार. हा. अरे नको रे, बस कर रे, बस कर. हा. संपली, एवढेच आहे. अरे बापरे, आता आता पटापट. हा हा, थांबा. होय. थांबा महाराज, महाराज थांबा. चले थांबा महाराज. महाराज, हा शेजारच्या राजाचा हेर आपल्या राज्यात हेरगिरी करत होता. जा तिकडे. सेनापती याचा शिरच्छेद करा. हो महाराज, बोल रे, तुझी शेवटची इच्छा काय? बोल. मला यांच्या वाटीतलं हे प्यायचं आहे. मग घे ना पटकन, पी ना रे. अरे काय झालं महाराज? अरे हा का प्यायला? अहो महाराज, आपली परंपरा आहे. कसली परंपरा? त्याचा शिरच्छेद केला जातो, त्याला शेवटची इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण केली जाते. अरे कुणी बनवली ही परंपरा? तुमच्या पिताश्रींनी. भेटतो तुम्हाला काही वर्षांनी भेटतो तेव्हा विचारतो हा प्रश्न. अरे गरज काय रे? अरे कितना हो रे? अरे काय प्रामाणिक आहे रे गुप्तहेर हा. मरताना सुद्धा पेमेंट करून मरशील. मेल्या जा ना, याला घेऊन जा, शिरच्छेद करा याचं. महाराज रडू नका. त्याच्यात ना तळाशी काहीतरी थोडस उरलंय. पाणी टाकून ढवळून देऊ का तुम्हाला? चालेल चालेल. चला, देऊन टाका, पाणी देऊन दे रे, पाणी पाणी दे. दे. नको, चांगलं पाणी वो पाणी द्या का? तरी चांगलं द्या, पाणी तरी चांगलं द्या. अच्छा पानी दे उधर का. इसे में से पानी लाते तुम? हिंदी नको,
इसका पैसे कौन देगा? देगा रे मारेगा तेरे को देगा चल महाराज घ्या. कोण आणलेत महाराजांकडे पैसे मागतात? जाऊ दे महाराज हे ग. या महाराज. हे घ्या महाराज. थांबा थांबा, मला आपलं प्रतिबिंब बघू द्या. चल काय प्रति चल मागे आल्यापासून प्रतिबिंब वासून दे. ऐक आला तो क्षण आयुष्यातला. काय आहे हे? काय आहे? महाराज ही आपली परंपरा आहे ना हो. ही परंपरा आहे? हो, म्हणजे राजा बासुंदी प्राशन करत असताना शंखाचा नाद आणि बासुंदी नृत्याचा ताल धरणं ही आपली परंपरा आहे हो. हे कुणी सुरू केली ही परंपरा? तुमच्या पिताश्रींनी. अरे महाराज. काय करू तुमचं आता मी? बघतो काही वर्षांनी, तुम्हाला काही वर्षांनी बघतो. आयुष्यभर इथे काहीच दुसरं केलं नाही तुम्ही. सारख्या परंपरा बनवा. काही ट्रम्पेट घेऊन बसला होतात की परंपरा करत. ए, हाड 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 चल. काय रे? महाराज दाद येत होती, बोलो चुकीच्या विनोदावर यायला नको म्हणून पळवून लावली. वा 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 वा, बासुंदीहून गोड परफॉर्मन्स. खूपच छान तुम्ही परफॉर्म केलं सगळ्यांनी. मस्त. बघूया आता आपले हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. तुला अशा फॉर्ममध्ये फार कमी बघितलंय मी सम्या, त्यामुळे वेगळी मजा आली. ओमकार तुला पण मी कमी बघितले. श्याम्या कन्फर्म असतो, बने कन्फर्म असतो, पण तुम्हाला अशा विषयांमध्ये मी पहिल्यांदा बघितलं, त्यामुळे जास्त मजा आली, जास्त रंजक झाला परफॉर्मन्स. आणि विषय पण खूप चांगला होता. आणि तुम्ही जो पुढे बाजार मांडला होता राजवाड्याच्या बाहेर, तो पण फार इंटरेस्टिंग होता. मजा आली. मंडळी, आपल्या लग्नाळू आईला मुलगा घेऊन आलाय दवाखान्यामध्ये. पण चला बघूया उपचारांची खरी गरज नक्की कोणाला येते. हेच जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील प्रहसन, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. काका हरकत नाही, थोडा बीपी जास्त आहे. थँक्यू. का? तुम्ही बोललात ना डीपी मस्त आहे. अरे नाही काका, डीपी नाही बीपी. अरे बापरे, काकांच्या ऐकायचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. एक काम करा काका, हे बघा या गोळ्या आहेत ना, गोळ्या या दिवसात ना 2दा घ्या. काका दिवसात ना 2दा घ्या. हा घेतो. जा. पोरं डॉक्टर म्हणजे आता डोक्याला ताप आहे हो. नेक्स्ट. आले. कसली भीती? काय नाही, डॉक्टरच आहेत. या 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 या. ये. पेशंट कोण आहे? आई. हा या या बस आई बस बस. हो या इथे. ये बस. डॉक्टर थोडी चक्कर आली तिला काल रात्री. बर ओके, चक्कर येते का? हो हो हो. ताई हात द्या. आई आई हरकत नाही. एक सेकंड. थोडी चक्कर आली आहे ना, हो, आजारी हो. असल्यामुळे थोडी ती अशी. समजू शकतो मी. हो हो हो. आणि काय त्रास होतोय सांगा. काय होतंय ते सांग. अस्वस्थ वाटत राहतं. धडधड 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 धड असं कळतच नाही काय चाललंय. रात्रीची झोप लागत नाही आणि कधी लागली तर अचानक अशी मध्यरात्री जाग येते हां. आणि पोटात असा खूप खड्डा पडतो, खूप भूक लागते. मग खाल्लं नाही तर झोप लागत नाही आणि खाल्लं तर पोट बिघडतं. मग परत अशक्तपणा येतो, मग परत झोप लागत नाही. स्ट्रेस स्ट्रेस आहे स्ट्रेस. काय ताई कसलं टेन्शन घेतलंय? आम्हाला माहिती काय रे आहे. कसलं टेन्शन आहे आईला?
काय लग्नच करत नाहीये हो मला कसं मी स्ट्रेस नाही घ्यायचा हो 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 लग्न करत नाही हो. कर ना मग अगं डॉक्टर क्लिनिक मध्ये आहोत आपण आई. सॉरी डॉक्टर म्हणजे डॉक्टर हा अहो तिला हा बघा साध्या गोष्टींचा स्ट्रेस घेते साध्या गोष्टी होती. नाही. थांब नाही साध्या गोष्टी. माझं लग्न होत नाहीये आता आपल्या हातात नाहीये काही तर आपण का स्ट्रेस घ्यायचा मला आपल्या नाही तर सांगा? कोणाच्या हातात आहे मग हो, हो. नाही माझ्या हातात तर नाहीच आहे माझ्या हातात असतं तर आतापर्यंत 10 वेळा लग्न लावलं असतं तुझं आई आई नाही मीच चुकीची आहे माझं चुकतं मला तर कधी कधी वाटतं ना एखादा बोका पाळला असता ना तो पण आपला बाहेर गेला असता काहीतरी करून 2 पिल्लं माझ्या मांडीवर आणून ठेवली असती म्हणाला असता आजी खेळ नातवंडाची खेळ ग आजी तू खेळ नातवंडाची आई आई मला बोक्याशी कम्पेअर करतेस तू डॉक्टरांसमोर. बघितलंय मी त्या ॲनिमलच्या चॅनलवर खूप वेळा बघितलंय प्राण्यांच्या आई वडिलांना टेन्शन नसतं की बाबा ह्याचं लग्न होईल का नाही कधी होईल कसं होईल कोणाशी होईल काही नसतं नर अपने मादा को आकर्षित करने के लिए नृत्य करने लगता है आणि हा आमचा माद्या याला नृत्य पण येत नाही अगं नर आहे मी माद्या नाहीये मी. पण सगळ्या माद्या तुला दाद्या म्हणतात ना मग लग्न कसं होणार दादा झाला सगळे बहिणी करून ठेवतो लग्न थांब करत शांत नाही. शांत हो परत तुझा बीपी वाढेल हे असं डॉक्टर डॉक्टर हा सांगा ऐकतो मी नाही हो हे असं करते हो मला खरंच कंटाळा आलाय माहितीये का काय दुसरं तिच्या आयुष्यात काय ध्येयच नाहीये माझं लग्न सोडून सकाळी लग्न झोपताना लग्न उठताना लग्न जेवताना लग्न लग्न मॅट्रिमोनियल साईटवर असे आपले वर जात असते सतत. मग काय चुकतं काय चुकतं म्हणजे आणि काय झालं नाही तर मग जुन्या नातेवाईकांना फोन करायचा आणि मला विकत बसायचं. 4 वेळा कुत्रा चावला हिच्यामुळे मला. हा म्हणजे कसं काय माझ्यामुळे मग कोणामुळे अजून माझ्यामुळे कोणामुळे कुठलीही मुलगी दिसली ना असं कुत्रा घेऊन फिरवते तर लगे जा जा कुत्र्याला कुळवार जा जा तिच्याशी बोल जा हात कारण मुलींना कुत्रे आवडणारी मुलं आवडतात एवढी अक्कल नाही याला आणि याला कुत्रा पण कुरवाळता येत नाही मग आई काय करणार अगं मी हात लावायच्या आधी तुम्हाला दात लावतो त्याचं मी काय करू मला सांग. ही कॉमेडी कॉमेडी नाहीये माझ्या आयुष्याची कॉमेडी करून ठेवली आहेस तू आई. सगळीकडे कुठे जातो तिकडे कोणासमोरही माझ्या लग्नाचा विषय. भाजी आणायला गेली भाजीवाल्यांना सांगते 10 रुपये एक्स्ट्रा घ्या पण ह्याच्यासाठी स्थळ बघा. काय बोलायचं आता. त्या दिवशी आजीकडे जात होतो आम्ही ट्रेननी तर तिकडे आंदोलन करत होती लोक तर तिकडच्या महिला पोलिसांना म्हणते की करा ना याच्याशी लग्न करा ना याच्याशी लग्न. फक्त आमच्या दोघांवर लाठीचार्ज झाला माहितीये. आपण नाही म्हणाला म्हणजे आई तू कसं वागते सगळं त्यांच्या बरोबर. मला ना खरंच त्या दिवशी त्या तू ए सांग लवकर सांग काय एकटीच किचन मध्ये सासू आणि सून म्हणून एकटीच स्वतःशी भांडत होती. मग काय करू मी नको करूस. गप्पा बस माझ्या घरात सून नाहीये ना म्हणून मला सासू आणि सून दोन्ही करून मला स्वतःचं समाधान मानून घ्यावं लागतं. खोटं आहे हे सगळं खोटं आहे. स्वतःच्या लहानपणी अभिनयाची खास तुझी मिटली नाही ना म्हणून तू हे आता सगळं करतेस आई. काय करू सासूबाई काही नका करू सुनबाई. अरे अरे असं कसं कसं मोनोटोनस करते मी कसं मोनोटोनस करते सुनबाई काय केलंय आज जेवायला सासूबाई पिवळ्या बटाट्याची भाजी केलीये. पिवळ्या बटाट्याची भाजी तुझ्या बापानं ठेवली होती होई बटाट्याची पिवळी भाजी असती. सासूबाई आईशीने काही शिकवलं नाही वाटतं. सासूबाई हे बघा मला हवं ते बोला पण माझ्या आईला काही बोलू नका. बोलणार का नाही बोलायचं ती हायच तसली बोलणार म्हणजे बोलणार असं करते मी. सासूची एंट्री कधी आहे सासराच बोलला सासू कधी येणार हीच सासू आहे तिची. याने आता सासू केली हो म्हणजे ह्यांचं कॅरेक्टर केलं हो ग्रामीण का बोललात तिलाच माहिती. हे बघा आता सून पुणेरी बोलत असेल तर काहीतरी एक व्हेरिएशन पाहिजे म्हणून मी जवळचं कोल्हापुरी पकडलं काय प्रॉब्लेम आहे. हे कोल्हापुरी आहे आई. हे हई वही असती व्हायची चल गे. तू मला शिकवू नको मी तुला काही शिकवत नाहीये गप्प प्लीज थांब बाई. इथे हे सगळं नको आपण मी डॉक्टरांकडे. आजारी आहे आणि बरं मलाच बोलतोय. आजारी आहे मग आपण औषध घेऊया ना का माझा लग्नाचा बाजार. डॉक्टर प्लीज हिला सांगा की प्लीज माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नकोस. जेव्हा मला लग्न करायचं असेल तेव्हा मी करेन.
काय आता याचं काय? अरे देवा. डॉक्टर काय डॉक्टर काय हसतायत तुला. असता येत नाही डोळ्यातनं पाणी. गप्प बस काही सर काहीतरी आपलं. डॉक्टर काय डॉक्टर वेगळ्या डॉक्टरांना बोलवू का काय? पाणी देऊ का? पा- पाणी पाणी आण ना पटकन. नाही मला कसं माहिती असणार मी हे क्लिनिकचा मी वॉर्ड बॉय आहे. डॉक्टर सॉरी काय होतंय? सॉरी काय चुकलं का? सेम प्रॉब्लेम आहे हो, सेम प्रॉब्लेम आहे. तुमचं पण लग्न होत नाहीये? आई थांब. माझं नाही हो, माझी पण मुलगी ऐकायला तयार नाही आहे लग्नासाठी. लग्न नाहीच करायचं म्हणते. उत्तम शिक्षण झालं, उत्तम पगाराची नोकरी आहे, स्वतःचा फ्लॅट घेतलाय तिने मुंबईत, पण लग्नाचा विषय काढल्यावर नाही म्हणते. ताई तुमचं ठीक आहे, तुम्ही किचन मधल्या किचन मध्ये सासूबाई सुनबाई करू शकता. मी क्लिनिक मध्ये कसं करायचं? अरे जावई बापू हित आलाय सवय. हो सासरे बुवा हित आणि काय करायला सवय हित तुम्ही आणि काय. डॉक्टर तुम्ही का ग्रामीण करताय? नाही ते त्यांचं ऐकलं जरा लूक लागला. नाही नको होतं, तुमच्या होतं. दोघांचं हसणार नाही का? हसणार हसणार. लग्न करायला काय करायचं? मलाही वाटतं एखादा मुलगा आहे चांगला शोधावा, तिचं लग्न करून द्यावं. काय करू? बोल 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 ना. डॉक्टर मी काय म्हणते, तुमच्याकडे मुलगी आहे, आमच्याकडे मुलगा आहे. काख में कालसा गाव में सालसा. कशाला काहीतरी वाटेल ते बोलतेस आई. खालसा वगैरे. नाही येत नाही मला बोलायचं. सरळ नीट स्वस्त. डॉक्टर मला मनापासून असं वाटतं की आपल्याला देवाने भेटवलंय. म्हणजे बघा ना, देवाची करणी आणि क्लिनिक मध्ये आली ईशा वडनेर करणी. नको करूस हे आई. सरळ सोप्या पद्धतीने विचार. हे तू नको. गप्प बस निकम्या. त्यांच्या समोर मला निकम्या बोलतेस तू आई. तुला कसं काहीच मला- करता येत नाही ना, मग मला तरी करू दे. गप्प बस तू आता, मी बघते ना. डॉक्टर ऐका ना, हे बघा सगळं सेट आहे ना. आम्हाला पसंत आहे, तुम्हाला पसंत आहे. आमच्याकडे काही पत्रिका बित्रिका एवढा आमचा विश्वास नाहीये. आमचे नातेवाईक बोलवण्याच्या लायकीचेच नाहीये. आई. त्यामुळे मग आपण उद्याच मंदिरात जाऊन उरकून टाकूया का लग्न? नाही हो, नाही नाही. एकदा बघून तरी घ्या ना. हे बघ, खरंच आहे, चांगलं आहे. उभा राहा ना. हे बघा चांगलं आहे एकदम, भक्कम आहे एकदम. हे बघा चालून गप्प बस. हो नाही ऐक. अहो, ऐका हे बघा 23 लाखाचं पॅकेज आहे, 50 तोळे सोनं आहे, डोंबिवलीला आमचं 5 BHK डुप्लेक्स घर आहे, गावाला जमीन आहे. हे बघा आमच्या नंतर सगळं याच आहे. एकुलता एक आहे हो, माझी मुलगी याला रिजेक्ट करेल, नाहीच बोलेल याला. डॉक्टर म्हणजे असं म्हणजे असं काही हे नाही आहे असं रिजेक्ट खूप करणं. चुजी आहे ती, खूप चुजी आहे. मागे रणबीर कपूरचा फोटो बघितल्यावर बोलली होती याच्यात काय बघितलं आलियाने. इतकी चुजी आहे ती. तुला तर पाठमुरा बघूनच रिजेक्ट करेल ती. अहो रणबीर कपूरला म्हणजे काय सई तामणकर एवढी सुंदर आहे की काय तुमची मुलगी? म्हणजे असं बघायची माझी. हा. एक सेकंड. बोलवा बोलवा. ही बघा. ही लाईन मार. कोणावर? तुला कर पटकन. आई. अरे डोरा टाकणं पटकन. आई. पटाव ना. अगं फोटो आहे घे तिचा आई. ती स्वतःहून आली तरी मी बघ ही. अगं ही हास्य जत्रेतल्या विराज जगताप सारखी दिसते आई. ही मला रिजेक्ट करणार? हो, मी तिला म्हटलं बाळा नको चॉईस ठेवू. आपल्याकडे काय अस्मानी सौंदर्य नाहीये. कुठलं आपला सौंदर्य चेहरा- नाहीये? तेच आपला चेहरा बघ, पावसात भिजलेला समोस्यासारखा आहे. डॉक्टर मी ह्याला आपण अशी चॉईस ठेवायची. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही जे बोलताय ना, मी तेच सतत याला समजावत असते. मी याला म्हणत असते स्वतःकडे पण एकदा बघावं यार. आपण कसे आहोत, आपला चेहरा कसा आहे. आपला चेहरा अर्धवट अपलोड झालेला फोटो सारखा आहे. आणि हा चॉईस करणार. काहीतरी माझा विराज जगताप सारख्या दिसणाऱ्या मुली बरोबर मी लग्न करू एवढा अपमान करतेस तू माझा आई. स्वतःचा अपमान दिसतो. माझं नाक कापलं जातं ते नाही दिसत तुला? काय चाललंय? करणार आहे लग्न आपली. आमची चूक आहे, आमच्या पिढीची चूक आहे. नाही, खरंय खरंय ताई तुम्ही बरोबर आपण बोलताय. यांना कायम स्वातंत्र्य दिलं ना, हे चुकलं. हेच चुकलं. आपल्या काळात असं नव्हतं ताई. आई वडिलांनी सांगितलेल्या मुलीबरोबर लग्न केलं. मला 3 फोटो दाखवलेले आई वडिलांनी. मी तिघींनाही पसंत केलं. म्हटलं तुम्ही सांगाल तिच्याशी लग्न करेन. नंतर 4थीच आणून ठेवली समोर, तरी मी लग्न केलं. मी नाही बोललो नाही आई वडिलांना. माझी बायको बघायची. 1 मिनिट. ही बघा. अहो समीर चौगुले सारखी दिसते तुमची बायको. बघा यांची मुलगी अशीच होणार म्हणजे.
मी नकार नाही दिला. विचार करा कसा संसार केला असेल. एकदा इमॅजिन करा, ही माझी पोरगी 1.5 वर्षाची होईपर्यंत आई आणि मुलगी एकमेकांना बघितलं की दचकायच्या. मी मग काय केलं, एके दिवशी दोघींना समोरासमोर बसवलं. म्हटलं बघा, खूप वेळ बघा एकमेकींना. वाईटातलं वाईट बघितलं की सवय होते. आत्ता दोघी सुखाने नांदतायत. मोठं झालं माहितीये. मी आई वडिलांना नकार नाही दिला, पण ताई मला स्पोर्ट्समध्ये जायचं होतं. आई वडील बोलले डॉक्टर हो, डॉक्टरची एक्झाम दिली. आई वडिलांचं ऐकलं त्यांनी. आई वडिलांचं ऐकायचो आम्ही. मी सुद्धा तुझ्या बाबांशी लग्न कसं केलं, त्यांचा फोटो बघितल्यावर हा कोणाला आवडणार असंच वाटलं होतं मला. का केलंस लग्न? कारण आई वडिलांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही जायचो. आणि झाला ना संसार आमचा नीट. बरं बाई. उत्तम संसार झाला. आम्हाला काय आवडतं एकमेकांना हे कळण्याच्या आधी तू झाला होतास. झाला संसार. संबंध आहे याचा. यांचं तसं नाही हो, यांना वाईफ जुळवायच्यात. वाईफ जुळवा. वाईफ याच्यात आयुष्य निघून चाललंय. वाईफ जुळवा. अरे तरी आपण आता ब्रॉड माइंडेड झालोय. माझं तर म्हणणं आहे, पत्रिका वगैरे बघायची गरज नाही. आमचं पण. एकमेकांना बघा, आवडले चल निघ, इतकं सोपं आहे. एवढं यांना तेही नकोय. यांना काय, अरे बाबांनो लग्न करा. 2 मुलं झाल्यावर होते सवय. किती लेवलला चुकीचं आहे हे वाक्य. म्युच्युअल कम्पॅटिबिलिटी, इमोशनल अटॅचमेंट किंवा म्युच्युअल रिस्पेक्ट या गोष्टी. प्रॉब्लेम आहे या पिढीचा. म्युच्युअल कम्पॅटिबिलिटी, म्युच्युअल फंड, म्युच्युअल हेच करत बसा. असं नसतं रे. आयुष्यभर फ्युचरचा विचार नसतो करायचा. अरे जगा ना यार, जगा. आज मी जीव ना यार. अरे पैसे उडवा, पोरी फिरवा. पोरी पण मस्त पैसे उडवायचे करायला एकदम यार. पार्ट्या बिट्या करा. एन्जॉय करायचं. अरे थांबा रे, बाजूला व्हा रे. काय चाललंय? कोण असतेस तू आई? सोनू की ट्विटी की स्वीटी मधली ट्विटी असतेस तू का? थांब ना जरा. आणि हिचं राहू द्या. डॉक्टर तुम्ही सुद्धा? हो, मी कॉलेजला पाहिलं होतं हे नाटक. नका ना करू डॉक्टर. डॉक्टर पण जगना यार. थांबा डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? हे कसं बोलताय? आणि ह्याच्या बरोबर तुम्ही का नादाला लागलात? मला खरंच नादाला म्हणजे? नाही ताई, यांचं बरोबर आहे. अहो प्रत्येक घराघरात हीच परिस्थिती आहे. आमच्या एक नर्स आहे तिथे. थांबा ना, सांगतो मी. थांबा. लग्नाच्या आहेत? नाही हो, आपल्या वयाच्या. त्यांचं एक सेकंड. खरात मॅडम या इकडे या. कुठली स्त्री बघितली की लग्न झाले उद्या झाडूशी लग्न लावशील माझं. काय झालं डॉक्टर? पिवळी देऊ का लाल देऊ गोळी? नाही खरात मॅडम, गोळ्या द्यायच्या नाही आहेत. बघा, हा आहे ना, हा यांचा मुलगा आहे. नमस्कार. लग्नच करत नाहीये. अरे सांगा आता. म्हणजे उत्तम नोकरी आहे, उत्तम पैसे कमवतोय, स्वतःचं घर आहे, वेल सेटल आहे, सगळं आहे, पण लग्न करायचं नाही. आई बिचारी खंगली आहे याच्या लग्नाची वाट बघून. याला लग्न नाही करायचं. सांगा आता. रडू नका. अरे मेला ना, असं का करता रे? आई बाबांची काळजी वाटत नाही का? अरे असं करता. मारा त्याला, मारा. आई थांब, काय होतंय तुम्हाला? आई बाबांची काळजी वाटत नाही. अशाच राहून काय करणार आहे? ओ ताई नका रडू तुम्ही. माझं पण असंच आहे हो. एक पोरगा आहे मला. 100 पोरी दाखवल्या, हे सगळ्यांना रिजेक्ट केलं. बघा, विचारलं की म्हणतो पोरीला बघून घंटी वाजत नाही. याच्या बापाने ठेवली होती घंटी पोरीला बघून. हे बाबा हात जोडते, करा रे. आई बापाच्या खंगाईची वाट बघू नका रे. खंगले आई बाप इकडे. इथे असलेले 3 आई बाबांपैकी कोण खंगलेलं वाटतंय सांगा मला. आगाऊपणा करतो हा. माराच त्याला. आई, तुम्हाला चालता नाही येतंय नीट, मारता बरोबर येतंय. बोलतोस बस एकदम. सॉरी, खरंच सॉरी. हा असा उद्धटपणे बोलतो ना, सॉरी म्हणावं लागतं मला. काय रडू नका तुम्ही. काय पण का तुमच्या मुलाचं काय प्रॉब्लेम आहे ताई? नाही सांगत ना धड कारण. आता परवा एक पोरगी बघायला गेलो होतो. आवडली नाही आवडली. का नाही आवडली? तर पोरीचे दात पिवळे होते. हे काय कारण आहे का? वाईट झालं. त्या पिवळ्या दातांच्या मुलीचा नंबर मिळेल आम्हाला? चालेल. आई गप्पा बस, वाटेल ते चालेल ना, काय प्रॉब्लेम आहे? चालेल म्हणजे दातच पिवळे आहेत ना फक्त. मग काय करू मी? निरांजनानंतर गीतांबरीने आपण दात पण घासू ना. लग्नाच्या पहिल्या रात्री मी तिचे दात घासत बसू. आई गप्प बस. दातांनी संसार होत नसतो. तुझ्या बाबांना पण पुढचे 3 दात तुटलेले होते. ईसा ईसा
असं बोलायचंय. कसं लग्न केलं त्यांच्याशी आई वडिलांनी सांगितलं म्हणून. वडिलांनी सांगितलं. कर ना. हळू बोल, नको, थांब. कर ना, अगं ना आता तुम्ही. ए थांब जरा, 1 मिनिट थांबा प्लीज. ताई, ओ डॉक्टर, काय चाललंय हे? मी कशासाठी आलेलो इथे? आईला बरं नाहीये म्हणून आलेलो आहे ना इथे. प्लीज मला प्रिस्क्रिप्शन लिहून द्या, आम्ही निघतो. असं करतो. काही ताई, तुम्ही थांबा प्लीज. लग्न कर असं लिहिलंय तुम्ही. हे प्रिस्क्रिप्शन आहे. मग काय करू? काय करू? डॉक्टर लागेल तुम्हाला. काय करू? हो, थांब. कसं कंटाळा आलाय मला. माझी पोरगी लग्न करत कंटाळा आलाय मला. मी काय करू? डॉक्टर थांबा. करणार लग्न. माझी पण इच्छा आहे. कधीतरी जावई घरी येईल, त्याच्यावर बसेल, डॉक्टर बोलेल. काय माझी पण इच्छा आहे. हो हो हो. मला बाबा जावई बापू माझ्या पोरीला सांभाळा. तळ हाताच्या असं ती मलाही गप्पा मारायच्या आहेत. बरं बरं. हो हो हो. ताई, जेव्हा जेव्हा सूर्यवंशम बघतो ना, मला वाटतं कधी शिवाजी काकासारखा मुलीच्या घरी जातो आणि शिळ्या भाताची पेच खातो असं मला वाटतं. माहिती, जेव्हा जेव्हा नटसम्राट बघतो वाटतं कधी मुलीच्या घरी आम्ही जोडायला जातोय, मुलग्याने जावई चोरीचा आळ घेऊन आम्हाला हाकलं होतं, तर आम्ही फिरतोय, कुणी घर देतं काय. काय मला पण बागबान बघून असंच वाटलं होतं का मुलगा आणि सून मला घराबाहेर काढतील, मी दारोदारी अशी अशी फिरेन. मला आवडेल हे, मला हे बघायचंय. पण पोरं लग्न, बाबा कर ना रे लग्न, कर ना लग्न बाबा. किती तळभद्री फिल्मी स्वप्न बघताय तुम्ही ना. हा, तुला नाही कळणार. आई होशील ना तेव्हा कळेल तुला. मी का होईन आई? आई राहू दे का मग. होईन आई? आमचे असतात स्वप्न. मला पण वाटायचं ताई की माझ्या घरी एखादी सून यावी, तिने मला मस्त छळावं, कधीतरी अशी काचेची बॉटल पायाखाली फोडावी आणि म्हणावं नाच ईशा नाच. नाचायला पण मिळत नाही हो. अगं, ए आई, मी कोण गब्बरशी लग्न करणार आहे का? आणि मी तिकडे असा उभा राहणार आहे आणि तू नाचणार आहेस? तर 3-3 लोकांना सांभाळावं लागतंय मला आता इथे. कुठल्या तरी मुलीशी कर ना. मला तुम्ही थांबत करणार आहे बाबा अरे लग्न. बाबा, त्यांना तुझ्यामुळे त्रास होतोय. बाबा लग्न करा, मोकळ्या व्हा, आम्हाला नाव द्या. अरे थांबा रे. Please, तुमचं लग्न नका. अरे ओ प्रसाद सर, तुम्ही तरी सांगा ना, ही काय पद्धत आहे लग्न कर म्हणायची? काय सांगू मी? कर ना आता, एवढं म्हणतायत तर. बघ जरा आजूबाजूला बघ. अरुणचं झालंय, प्रभाकरचं झालंय, रसिकाचं झालंय, माझं झालंय. अरे माझ्या मुलाचं होईल आता. कर आता, कर. ब्रुटस, युट्यूब. युजुअल मी फारच रिलेट करते या सिरीजशी. मला फारच मज्जा आली. मस्त परफॉर्म केलं. यांचंही लग्न झालं, यांच्या मुलाचंही होईल. त्यांना विचारूया कसा वाटला परफॉर्मन्स प्रसाददा. अल्टिमेट, फारच अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि मस्त मस्त रंगवलीत. मी असा व्यथित पीडित डॉक्टर आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. डॉक्टर जनरली असे हॅपी गो लकी प्रसन्न असतात, पण असा व्यथांनी भरलेला असा डॉक्टर मी पहिल्यांदा पाहिला. काहीतरी वेगळाच प्रेझेंट केलं असतो. फार मजा आली. वनिता मस्त बेरिंग होतं, मस्त केलंच ते. ईशा आणि ओ नकार, तुमच्या दोघांचा फार जीव आहे या सिरीजवर आणि तुम्ही दोघं फार मन लावून, फार खुलून करता या सिरीजमध्ये परफॉर्म, असं माझ्या लक्षात आलंय. पण त्यामुळेच त्याची मजा येते. आणि त्या स्टेटमेंटला माझी पूर्ण सहमती आहे की घंटी वाजली पाहिजे बघून. करेक्ट, घंटी वाजली तरच प्रसाद मिळतो, नाही तर नाही मिळत. आणि कुठला असा तरुण मुलगा आहे ज्याचे 3 दात पडले आणि तो ईशा ईशा तरुण मुलगा आहे? हा, रंजक होता परफॉर्मन्स, मजा आली. सई, आम्हाला डॉक्टरांची मुलगी स्टेजवरती पाहिजे. आणि विराजवरती आणि बायको सुद्धा.
आणि विराज विराज तुला एक गोष्ट सांगते, आपल्यावरती किती टॉन्ट्स पंच काही येऊ दे, आपण आलो की तडका येतो. हे तितकंच खरं आहे. आणि सगळ्यांनी तोडला परफॉर्मन्स, फारच मी एन्जॉय केला, मस्त. मंडळी, रेल्वेचा प्रवास दिसायला जरी सरळ दिसला तरी कधी कोणतं अनपेक्षित वळण येऊन प्रवासाची दिशा बदलवून टाकेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव आता आपल्याला हे प्रहसन बघताना येणार आहे. चला तर मग त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी, रत्नागिरीचे रत्नाश रमेश बेटकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. चला बेटा. सावकाश आहे सर, सावकाश सावकाश सर, इथं पाहिजे सर. तुम्हाला म्हणत होतो आपण कुली करूया. नाही सर, मी असताना कुली कशाला पाहिजे सर. मी चला बेटकर, पटकन चला. येस सर, आहे सर. द्या ती बॅग, द्या माझ्याकडे. नाही, बॅग पाडाल तुम्ही. नको सर, बॅग नको तुम्ही सर. बॅग द्या हो माझ्याकडे बेटकर. काय सीट आहे आपली? सर 25-26 आपली सीट आहे सर. हा म्हणजे हीच. येस सर, येस सर. ही बॅग इथे खाली ठेवू सर. हा ठेवा. सर तुम्हाला काही त्रास झाला नाही ना सर? मला काही त्रास झालेला नाही बेटकर. सर ॲक्च्युली मला सांगायचं राहिलं सर, वरचा बर्थ माझा आहे सर. हा, आणि ही RAC तुमची आहे सर. म्हणजे माझं कन्फर्म झालं सर, पण तो योगायोग झाला सर ॲक्च्युली. RAC माझं? हो सर, ॲक्च्युली काय झालं, मी वरची सीट घेतली कारण की तुम्हाला वरती चढण्याचा प्रॉब्लेम आहे, मांडीचा प्रॉब्लेम आहे ना सर. गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे बेटकर. माझ्या मांडीचा कुठून काढला? सॉरी सर, त्यांना ट्रेन व्हायला माहिती होतं. सॉरी सर, म्हणजे ते ॲक्च्युली. पण सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वरती झोपा, मी खाली बसेन सर. फक्त आता वरती चढायचं का मी? हो येस सर. छान. हा सर, पण काळजी करू नका सर, मी असा हात धरून उभं राहतो सर. तुम्ही याच्यावर पाय द्या आणि वरती टुनुकन जा सर, काही प्रॉब्लेम नाही सर. हे असं करणार आहात तुम्ही मला चढवायला? सर आम्ही दहीहंडीला असंच करतो सर. मी खालच्या थराला उभा असतो, पोरांना असं चढवतो, असं पाय देतात वर जातात, पाय देतात वर जातात सर. बेटकर मी उतरणार कसं आहे पण मग? सर माझा खांदा आहे ना सर, माझ्या खांद्यावर पाय द्या आणि खाली उतरा सर. सर खरं सांगतो सर, माझा अगोदर एकच खांदा होता, पण तुम्ही पाय देणार म्हणून दुसरा खांदा वाढवला सर मी. बेटकर तुमचा जो काही चाललाय ना बालिशपणा, तो बंद करा, कळलं का? सॉरी सर. नाही, माझी चूक झाली असं नको वाटायला. नाही सर, नाही सर, नाही सर, सर सर शांतच राहतो सर. सर काही प्रॉब्लेम नाही ना सर? मला काहीही प्रॉब्लेम नाही बेटकर. सर एक फोन आहे, उचलू का? घ्या. नाही उचललं तर हत्या होईल. हॅलो हॅलो, हो हो हो, मी पोचलोय. हो सोनू, पोचलोय मी, बॉस सोबतच आहे. माझ्या सगळं लक्षात आहे. हो, मी त्यांच्यावर रेपो वाढवायला घेतलाय. आता एवढ्या लेवलला रेपो वाढवणार आहे ना, उद्या आंघोळ करताना मला फोन लावतील आणि विचारतील साबण घेतलाय किती फेस काढू म्हणून. हो नाही, माझ्या बाकी सगळं लक्षात आहे. मेहुण्याला जॉब लावायचा आहे, त्याच्यासाठी सगळं करायचं आहे. बरोबर, माझ्या सगळं लक्षात आहे, टेन्शन नको घेऊ. हां हां, सारखं का फोन नको करू सोबत. सर काय तुम्हाला अजून काही देऊ का सर? पाणी द्या सर. येस सर, सर पाणी. सर मी सर सगळी तयारी करून आलो तुमच्यावर यायचं म्हणजे ना, मी पूर्ण अभ्यासच केला की तुम्हाला काय पाहिजे काय नको सर. हे घ्या सर. 2 बाटल्या. येस सर. ही मूळ गार आहे आणि ही गरम करून केलेली गार आहे सर. बेटकर गार गार असतं, काय फरक आहे? नाही सर, टेम्परेचरचा फरक असतो सर. आणि मी पूर्ण तुमच्या द्या, पटकन द्या. तुमचं लॉजिक थर्ड क्लास मला नाही ऐकायचं बेटकर. ॲक्च्युली सर, कर्मचारी दुसरा बायको असतो म्हणून म्हटलं अगदी. सर अजून काय देऊ का सर? खायला आणू वगैरे सर? अजून मला काही नकोय, मी मागे. सर पाण्याची बॉटल नाही ना, माझ्याकडे द्या सर. येस. RAC? हो RAC इथेच आहे. RAC. सर तुम्हाला काय खायला प्यायला वगैरे? ॲक्च्युली RAC हीच आहे. आपण दोघं RAC आहोत, सर कन्फर्म आहेत. हो का? हो. मला वाटलं डचमळीत आहेत. मस्करी गेली. मस्करी नाही आवडली. नाही आवडली तर नाही आवडली. आता मला पण माझ्या लहानपणी माझी आई बाबांच्या लुंगीचं दुपटं शिवायची, मला नाही आवडायचं. पण मी काय बोललो नाही काय का? 6 महिन्याचं होतो ना. इंटरेस्टिंग. या सॉलिड बोलके दिसतात. तुम्ही फावल्या वेळेत रामदास पाद्यांचा बावला म्हणून काम करता का? बस बॅग जरा सारखं होतं. ॲक्च्युली सरांसोबत बसायचं. सरांसोबत अरे सरां बसा ना. अहो बसा. नाही सरांच्या सोबत ना. मग मी सरकतो.
आपण मस्त निवांत प्रवास करू हा? आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. अरे वा, काय गाणं आहे का? हा नाही गाणं होऊ शकतं ना पण. आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. चण्याला त्या हळदीचा थोडा थोडा टच देऊ. आपण तिघे भाऊ भाऊ बाराण्याचे चणे खाऊ. वा वा, तुमचा पण गाणं मस्त आहे. अहो ही गाणी अशी पाहिजे तो प्रवासाला मजा येते ना. मजा येते. चणे आहेत तुमच्याकडे? काय ते? चणे आहेत का? मग कशाला बोलताय? सरांना त्रास देऊ नका ना. शांत बसा ना. सरांना सर मी तिकडे मध्ये येऊ का? म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार सर. बोलवलं तुम्हाला, बोलवलं आमच्यात? नाही नाही, मी म्हणलं या बसा इथे. मला असं वाटलं मोठ्याने गातात तर वायफळ कशाला बोलता बेटकर तुम्ही? हे बघा याच गोष्टीचा त्रास होतो आम्हाला ऑफिसात सुद्धा, इथे नका देऊ तो. मला असं वाटलं तुम्हाला. सर पाणी पाणी सर. बेटकर मागितलं का मी पाणी? ठेवा, नकोय पाणी मला. सर ॲक्च्युली एक सांगायचं होतं की सर ॲक्च्युली तुम्ही आमच्यासाठी ना खूप इन्स्पिरेशन आहात. म्हणजे मोठी सर, म्हणजे आज तुमच्या बाजूला उभं आहे तर मला असं वाटतं की जवळजवळ एक असं अलगत असा मैत्रीचा हात पुढे झाला आणि आपल्यात बरंच काय असं म्हणजे एक नातं तयार झालं असं मला म्हणजे. काय आहे बडीशेप मला कशाला देत आहे? नाही आता हॉटेलमध्ये मिसळपाव खाल्ला ना, ट्रेनचा टाइम झाला त्यामुळे धावपळ झाली, मग बडीशेप पिशवीतच घेऊन निघालो. म्हटलं नंतर होईल ना. घ्या. नाही नको मला. कशाला देत आहे साहेब तुम्हाला? हो मला चालेल. घ्या ना. हो काय झालं, मगाशी लंच केला ना, मी मुखवास शोधतच होतो. बरं झालं तुम्ही दिलेत बडीशेप. हो. चांगली भाजकी आहे की. भाजकी. वा वा. वा बाहेर वातावरण खूप छान आहे सर. एकदम मस्त वाटतं एकदम. शेजे हे कसलं वातावरण? बघा साहेब किती कचरा आहे बघा. वातावरण म्हणजे गावचं वातावरण. काय साहेब, गावची हवा म्हणजे खरी हवा. हा हे करेक्ट बोलताय हो तुम्ही. गाव ते गाव. नाही तुम्हाला सांगतो, म्हणजे तसा मी पुण्याचा आहे. आणि असा तसा असं. वा वा. नाव काय म्हणाल तुमचं? मी बोंजे. बोंजे. नाही तुम्हाला सांगतो, मी आता पुण्याला राहतो अलीकडे, पण ना आईच्या गावाची आठवण कायम येते. हो ना. मग आईचं गाव आमचं ते चिपळूण. कुठला? चिपळूण. हो साहेब काय झालं? मी चिपळूणचाच आहे. अहो काय सांगता? हो भागाडीत राहतो. अहो मी गुहागर. अहो म्हणजे साहेब तुम्ही आमच्या दारावरनं किती वेळा गेला असाल. गावाले गावाले बरं वाटलं बरं वाटलं. सर मी पण कोकणातलाच. कुठले? रत्नागिरी गुहागरच्या जवळच आलं सर. नाही नाही ते पुढं गेलं. रत्नागिरी थोडं पुढं आहे. चिपळूण गुहागर म्हणजे एका घराची 2 दारं. काय हो शेजारी. वा बरं वाटलं साहेब, एकदम बरं वाटलं. सर सॉरी सर सांगायचं राहून गेलं सर, पण 5:57 अगरवाल सरांचा फोन आला होता आणि तुमच्याबद्दल विचार होते. मी डिटेलमध्ये माहिती दिली सर. वेट कर. येस सर. आत्ता आपण कुठे निघालोय? कॉन्फरन्सला सर. कॉन्फरन्सला ना. सर मग कामाचं तिथे बोलू ना. आत्ता प्रवासात आहोत, प्रवासातलं बोला. एक नंबर बोललात साहेब, शपथ सांगतो एक नंबर बोललात. म्हणजे आता आपण प्रवासाला निघालोय ना. बरोबर. प्रवासात कसलं काम? आता तिकडे जाऊन आपण कामच करणार आहेत. बरोबर, मला जाम पटलं. आणि ऑफिसमध्ये आपण काम करतोच ना. हो 5 दिवस तेच चाललेलं असतं. 10 तास काम करून वैतागले चेहऱ्यावर दिसतं साहेब. आता कसं वेळ मिळाला तर जरा निवांत जा ना, थोडा आत राहा, नाही तर बाहेर जा. शपथ मला जाम पटलं, मनापासून पटलं. तुम्हाला सांगतो साहेब, माझं आहे ना इस्त्रीचं दुकान आहे. काय सांगता? वाटतंय काय नाही इस्त्रीचं दुकान ना. हा तर एकदा मी पण असंच फिरायला निघून गेलो. मला पण असं आवडतं. मला असं मध्ये मध्ये जरा हवा पलट करायला आणि जरा वातावरण मला मजा येते. तर गेलो, एक 5 दिवसाची ट्रिप केली होती. गेलो ट्रिपला आणि 10-12 मित्रांचे फोन यायला लागले. हो बर, एकावर एक फोनवर फोन. मी एक पण घेतला नाही, कारण मी प्रवासात होतो ना. मला मजा घ्यायची होती. ट्रिप संपल्यावर 6व्या दिवशी येऊन बघतो तर काय माझं इस्त्रीचं दुकान जळून राख झालेलं. कंप्लीट कोळसा. तुम्ही मेंदूला इस्त्री करून घडी करून आत ठेवता काय? तुमचे मित्र कशाला फोन करत होते माहितीये का तुम्हाला?
अहो ते सांगायला फोन करत होते की दुकानाला आग लागली, लवकर ये. फोन उचलला असतात तर लवकर पोहोचला असतात ना. पण पोचून काय निखाऱ्यावर भाकरी करायची होती? बोलता ते ऐकता काय? बोलता ते ऐकता तुम्ही? अहो तुम्ही ऐका दादा, काही नव्हतं, सगळं जळून राख, काही शिल्लक नव्हतं. म्हणजे पण नुकसान खूप झालं असेल. नाही, माझी फक्त इस्त्री होती, कपडे लोकांचे जळाले ना. कळलं, माझं काय ना नुकसान झालं. हो, गिराईक गेले असतील ना पण. कुणी सांगितलं? नवीन इस्त्री घेतली, गिरायक सुरू. सांगायचा मुद्दा काय दादा साहेब, समजा मला जेव्हा मित्रांचे फोन आले तेव्हा मी जर फोन घेतले असते आणि तिकडून इकडे आलो असतो तर मजा तर गेली, दुकान पण गेलं होतं, मग काय अर्थ आहे ना? करेक्ट. हो दादा. हो हो. बेटकर ऐका जरा, काय म्हणतात ते ऐका, आजूबाजूला बघू नका. हे सांगत असतो मी बेटकर. Yes, sir. हे बघा ते ठाम आहेत. काय माणसाने असं ठाम राहिलं पाहिजे. नाही तो नाही उचलला त्यांनी फोन. तुमचं ऐकतोय सर, तुमचं ऐकतोय, तुमचं सगळं ऐकतोय सर. सर मी पाणी देऊ का? पाणी पाहिजे सर. बेटकर पाणी नको. किती वेळा सांगू तुम्हाला, मी लहान आहे का बेटकर? नाही सर मला हे बघा मला वाटलं ना पाणी प्यावं तर मी प्याईन ना. सॉरी सर, नाही ठेव. आज क्रॉसिंग नाही लागलं ते बरं झालं. चल काय आपलं पोचलं की झालं. तुम्ही डायरेक्ट तिकडनं जाणार आहे? डायरेक्ट पुढे. कुठे उतरणार? स्टॉप? आमचा स्टॉप म्हणजे शेवटचा स्टॉप. ठरला नाही वाटतं. लाडू खाणार? मला नको बाबा. मला नाही हो. लाडा देत आहे सर. लाडू बायकोने खास बनवले तुमच्यासाठी. कसले लाडू आहेत? पतले आहेत सर, बेसनचे आहेत. हे? हा 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 लाडू, हा बेसनचा लाडू आहे. मग बघा वाटतो का? बघा कसा कलर आहे तो बघा. हे बाहेरचे लाडू, हे बाहेर मिळतात, स्वस्तातले लाडू आहेत. हे वहिनीने केलेले नाहीत, माझ्या बायकोने बनवलेले आहेत. नाही हो. हं? हे जर लाडू साहेबांनी बघितलं ना तर लाडू तुम्ही आणि वहिनी तिघे पण आज जाल. का का काय काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? काय म्हणजे हा घ्या. ओ, 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 माझ्या बायकोचा लाडू टाकला. काय चाललंय बेटकर? कुठलेही लाडू घरचे लाडू म्हणून खपवाल तो. नाही सर, माझ्या बायकोने खोटाही बोलायला लागलात. नाही सर, खरी घरचे लाडू आहेत सर. अहो, नाही हो, हे असे बाहेर किती मिळतात स्वस्तातले. बरोबर. मला माहिती तू मोठा लाडूचा बादशाह. ओ असं काय करताय? बेसनचे लाडू मी तर म्हणतो तुम्ही पण खाऊ नका. का? का काय? बेसन कशापासून बनतं? डाळीपासून. मग काय? आजकाल शहरातल्या डाळी ओरिजिनल राहिल्यात साहेबांनो. हा? ते शहरातली डाळ म्हणजे नुसती चमक, पॉलिश डाळ. म्हणजे काय, चमक जास्त पण पौष्टिक नाही, सत्व नाही. तेच आपल्या गावाकडं चमक कमी पण लाडू पौष्टिक, म्हणजे डाळी पौष्टिक. बरोबर आहे तुमचं. म्हणजे बेसनचा लाडू खातायत. नाही, आता आपण बघतो ना केवढ्या धाडी पडल्या मागच्या आठवड्यात. हो मग. अहो, सगळा माल जप्त झाला. असलाच तो माल. हो, मग मी काय? तुम्हाला सांगतो साहेबांनो, एवढी भेसळ वाढली ना की मी तर म्हणतो बेसनला बेसनच बोललं पाहिजे. या बाजूला या, दाराजवळ उभे राहा, मी बसतो. दाराजवळ उभे राहा, मी बसतो. नाही, मला अजून लांब आहे उतरायचं. बाई गप्पा ना तुम्ही. त्यापेक्षा साहेब तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आपल्याकडले लाडू खा ना. तुम्ही पण बेसनाचा आणलाय? बेसनाचा ह्यांचा. याचा अमृताचा असेल. बरोबर. तुम्हाला कसं कळलं? माझ्या बायकोचं नाव अमृताच आहे. साहेब, एकदा नजर मारा, सांगा कसला लाडू आहे? शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा लाडू. वाज 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 वाज. घ्या दादा. नाही नको मला. हा? नको नको. हो म्हणजे चांगलं वजनदार आहे. म्हणजे काय साहेब, त्याच्यात गुळ पण आहे. हो, आणि शेंगदाणा आहे ना आपल्या शेतातला आहे. नाही ते नाही. चिपळूण मध्ये कुठे शेंगदाणा पिकवलास तू? शाण्या. लाडवापुरता लावतो मी कोपऱ्यात. साहेब घ्या ना आणखी एक. फारच उत्तम आहे. डिलिशियस. डिलिशियस. वा 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 वा. ते कसं साहेब, गुळ असल्यामुळे ना शेंगदाण्यानं जरी पित्त झालं तरी गुळामुळे कसं बॅलन्स होतं. फारच कमाल. हो. तुम्हाला लागेल तसं का? वा वा. वा. नंतर मला काही द्या बरं का. देतो ना. वा. तुमचा साहेब नंबर देऊन ठेवा, मी कधी गावी आलात तर मला. मी देतो पत्ता पण देतो, हा. आधार कार्ड देतो. सर पाणी घेताय? लाडू खाल्ल्यावर लगेच लाडू खाली जाईल. आता काय साहेबांना पाणी पाजून पाजून बेडकासारखं फुगवत आहे. मला पाहिजे होतं. द्या. सर तुम्हाला बेडूक बोलला. बेटकर गंमत करतायत ते. विनोद कळत नाहीये का तुम्हाला? सर विनोद नाही अहो, असे कुठल्या सुटल्याला ऑफेंड होऊ नका बेटकर. आजकाल ना
विनोद कळतच नाही हो लोकांना हा, लगेच ऑफेंड होतात. ऑफेन म्हणजे मनावर घेतात तो. मनावर घेतात. लाडू टॉप आवड आहे ना? वा वा वा. एक. मध्ये मध्ये बोलू नका ना, मला त्यांच्यासोबत रेपो वाढवायचा आहे. माझ्या मेवण्याच्या जॉबचा प्रश्न आहे, बोलू नका. पेटकर काय चाललंय तुमचं? नाही सर, मी मगाचपासून बघतोय, आम्ही बोलायला लागले की तुम्ही मध्ये काहीतरी बोलताय, पाणी देताय, मध्ये येऊ का म्हणताय, काय चाललंय काय तुमचं? ॲक्च्युली सर मी त्यांना सांगतो की सरांना जास्त त्रास देऊ नका, महत्त्वाचे विषय बोलायचे आहेत आम्हाला. सर माझा मेवणा आहे सर, बीटेक झाला आहे, त्याला आपल्या कंपनीत जर जॉब मिळाला तर खूप बरं होईल सर. ॲक्च्युली हा, ते मागच्याही आठवड्यात म्हणत होतात ना. या सर, ते आपल्याकडे ज्या 2-3 जागा शिल्लक आहेत ना, त्याच्यापैकी एक जागेवर जर तो आला सर. ठीक आहे, एक काम करा, त्याला अप्लाय करायला सांगा. येस सर. या महिन्या अखेरीपर्यंत काही जागा होतील खाली. येस सर. पण अप्लाय करायला सांगा. येस सर, येस सर. म्हणजे माझं रिकमेंडेशन खाली माझं नाव टाकतो सर. बेटकर, तुम्ही म्हणालात म्हणून गप्प बसलो, पण मेवणा हा शब्द ऐकूनच माझ्या डोक्यात सणक जाते. म्हणजे नाही सर, त्यांना काय बोलायचं नाही, त्यांना शांत राहायचं. काहीतरी सांगतायत ते बेटकर. नाही सर, त्यांना शांत राहायचं. हो थांबा बेटकर जरा. ते विचारतात तर सांगतो ना. बोला बोला. मेवणा हा शब्द ऐकला ना, माझी सणक जाते डोक्यात. माझा स्वतःचा मेवणा, सख्खा मेवणा, एक नंबरचा भिकार, बदमाश, एक नंबरचा बदमाश, खवीस. बर, त्याला मी अशीच बेटकरांना कशी त्यांच्या मेवण्याची दया येते तशी दया येऊन मी त्याला माझ्या इस्त्रीच्या दुकानात ठेवलं कामाला. तर हा काय करायचा? काय? लोकांचे इस्त्रीचे कपडे घालून फिरायचा. 4-2 वेळा तर लोकांनी त्याला पकडलं. एका लग्नात तर वर पित्याची शेरवानी घालून मिरवत होता. मला सापडत नव्हती म्हणून मी त्यांना म्हटलं की शेरवानी अजून आली नाही, ड्राय क्लिनिंगला दिली आहे. तर हा तिकडे ड्राय क्लिनिंग मिरवत होता. काय कराल? मग त्याला राग येऊन मी काढला कामावरनं. काढला, पण परत तेच. शेवटी आपलाच ना, मेवणा म्हटलं आपला. हा, मग मी त्याला ओळखीच्या ठिकाणी चिकटवला. तर तिथे त्याने हजारोंची उधारी केली. ती लोक मला शोधायला लागली. काय करणार सांगा? लफडच आहे. लफडं म्हणजे साहेब, आपण आपसात, आता बेटकर जसं म्हणतायत ना त्यांच्या मेवण्याबद्दल, आपण आपल्या नात्यागोत्याची माणसं बघतो पण व्हॅल्यू राहत नाही हो. आता उद्या बेटकरांच्या मेवण्याने समजा काय झोल केला, कोण जबाबदारी घेणार? बेटकर कसं आपलं आपलं म्हणून पाठराखण करतील हो, पण शेवटी महागात पडणार कोणाला? आणि नात्यागोत्याचं म्हटलं तर काय बोलता येत नाही है ना. ओळखीचं म्हटलं ना तर व्हॅल्यू राहत नाही, कामात ढिलेपणा करतात. काय झालं? आय, नाही काय झालं? काय किडा चावला वाटतं. किडा? हां मला कुठे दिसला नाही. सर, आतला असेल, आत असेल खूप, म्हणून दिसला नसेल इथे. है ना. हां, बघा, आपण रिझर्वेशन करून काय अर्थ आहे याला? अशी ढेकण आणि हे भारत प्रवास करायचा. तरी मला मगापासून इथं पण चुरचुरत होतं. नाही पण पटतंय तुमचं मला. म्हणजे बेटकर, आता तुमच्या मेवण्याला घेतलं आपण, sir. त्यांनी केला काही झोल, तर तुम्ही त्याची पाठराखण करणार? नाही, sir. नाही पण कंपनीने का ती रिस्क घ्यायची आहे? साहेब, हे भावनिक होऊन विचार करतात. भावनिकचा काय संबंध आहे ते? भावनिक होऊ नका बेटकर. तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या सासऱ्यांचं मार्चमध्ये ऍक्सिडेंट झालं. कधी झालं? मार्चमध्ये. विचार करा. ह्याच्यात काय विचार करणार काय? ह्याच्यात काय विचार करणार काय? सर काय पण बोलतोय हा? तर ऐका ना, तुम्ही ऐकल्याशिवाय गोंधळ करू नका हो. काय झालं? आमच्या सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्या रात्री आमच्याकडे भरली वांगी करायची होती. तर बायकोने वांगी भरलीच नाहीत. सर चेन खेचा, चेन खेचा सर. अहो बेटकर, चेन काय इमर्जन्सी आहे? सर इमर्जन्सी सारखंच घडतंय थांबा काहीतरी, जरा वाटेल ते बोलतोय हा माणूस. थांबा बेटकर, थांबा जरा. थांबा जरा. काय ते भरल्या वांग्याचं काय? हा, तर भरली वांगी भरलीच नाहीत. ती अशीच. आता बाबांचा ऍक्सिडेंट झाला, आता कसं जेवायचं आणि काय मी म्हटलं, बघ बाई, भावनिक होऊ नको. बरोबर. भावनिक होऊन काय होणार? वांगी वाया जाणार. आता तिने वांगी कापली होती, ती खराब होणार होती ना. तर मी तिला म्हटलं, बरं तिथे जाऊन आपण काय करणार होतो? तिकडे डॉक्टरच सगळं करणार ना, आपण जाऊन तिथे काय उपयोग आहे? मग तिला म्हटलं, वांगी भर, भाजी कर, आपण 4 घास जीवाला जेऊ आणि मग जाऊ. सांगण्याचा मुद्दा काय? भावनिक होऊन काय नाही होतो. बरोबर आहे. आणि काय ते डॉक्टरांच्या इकडे आपण काय करू काय करणार मला सांगा? हा, नाही बरोबर आहे तुमचं. ओ 2 मिनिटं बाजूला येते का? तुमची वांगी व्यवस्थित कापून देतो. कशाला बोलते? बसा ना. तर काय चाललंय? काय चाललंय? काय करताय काय तुम्ही? सर ऍक्च्युली म्हटलं जास्त त्रास नको व्हायला म्हणून मी आवाज थोडा कमी करा. कोणाला त्रास होतोय? तुम्हाला. तुम्हाला त्रास होतोय? नाही, मलाही त्रास होत नाही. तुम्हालाच त्रास होतोय बेटकर. सर ऍक्च्युली ते आपण कंटिन्यू करू वांग्याचं. मी जरा आलो वॉशरूमला जाऊन. या ना साहेब. मी आलो. सर येऊ तुमच्यासोबत? सर तुम्ही येताय? सर बाहेर उभा राहतो. कशाला? दरवाजाच्या बाहेर. गाणं म्हणतात इकडे आहे, तिथे कड्या आहेत बेटकर. मला कधी कधी माझ्यावरच शंका येते. कुणाला रिक्रूट केलंय? आलो. हो या साहेब या.
कशाला उगा तेवढे आपल्या आपण तुला मगसपासून सांगतोय जरा गप्प बस माझ्या मेवण्याची नोकरी घालवशील कुत्र्या बायकोच्या उगाल माझा आपण तिला जीव लावल्यावर ती आपल्याला जीव लावते. ओ बेटकर काय करताय? नाही सर काय नाही सर तुम्ही हल्ला करताय का काय त्यांच्या नाही सर, मी हल्ला नाही केला, सर. नाही उठा थांबा सर पाणी द्या. नाही, काय झालं? ओ बेटकर तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही? नाही सर मला असं वाटलं काहीतरी होते म्हणून मी आपला काय होतंय? माफी मागा त्यांची आधी. सर, पण मी- बेटकर माफी मागा त्यांची. पण सर मी काय केलंच नाही हाच माणूस आल्यापासून मला वाटलं होतं बेटकर, सर. काय सांगतोय मी? माफी मागा. पण माझी काही चुकच नाही हा म्हणून अंगावर आले हो. घ्या तुम्ही पाणी घ्या ना. हो बेटकर से सॉरी टू हिम. सॉरी. युजलेस बेटकर. मी ना मॅनेजमेंटला सांगणार आहे की या माणसाला माझ्याबरोबर पाठवूच नका. नाही सर पण मी काय केलं कंपनीला असल्या एम्प्लॉयची गरज नाही बेटकर. सर पण मी काय केलंच नाही सॉरी सर तुम्ही तिकडे सका. सॉरी सर मी अजून 2 पावलं. मी- अजून सर दुसऱ्या डब्यात बोलायचं नाही बेटकर. शांत उभं राहायचं. एकदम शांत. खाली बसा. खाली बसा. अहो हजारो लोक बसतात ट्रेन मध्ये. खाली बसा. खाली काय होत नाही. बसा. बेटकर अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाही. काय नाही. नाही तुम्हाला बरं वाटतंय ना? हो वाटते बरं वाटतं. नाही पण ते आयसीयूचं काय झालं पुढे? काय नाही मग मी आणि आमची मिसेस आम्ही गेलो आणि तिकडे जाऊन कळलं की ज्याचा ऍक्सिडेंट झालाय ते आमचे सासरेच नव्हते. हा कारण काय झालं मार्चमध्ये सासरे आमचे यात्रेला जातात ना. तर फक्त काहीतरी गोंधळ झाला कन्फ्युजन त्यामुळे आमच्या सासऱ्यांची बातमी आली पण आमच्या सासरच नाही. मग मला सांगा साहेब ती भरली वांगी केवढ्याला पडली असती कळलं ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही म्हणजे सासरे टणटणीत आम्ही इकडे त्यांच्या नावाने इमोशनल. हो हात देता जरा तुमचा काय ते इकडे हात द्या ना जरा घ्या ना. तुझ्या आईला तुला तुझा सासरा माहिती तुझा सासरा वा 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 बॉईज खूप छान परफॉर्म केलं. दोघात तिसरा सगळं विसरा या म्हणीची फारच आठवण आली. विचारा आपल्या हास्यरसिकांना की त्यांना तुमच्यातला रॅपो कसा वाटलाय. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. श्रमेश लाचारपणाची ॲक्टिंग फारच उत्तम केली. भोजने तुम्ही मजा आणली. तुमच्या कॅरेक्टरनी मजा आणली आणि आजचं वेशभूषा पण इंटरेस्टिंग आहे. संकेत मस्त नेहमीप्रमाणे एका ठिकाणी बसून आम्हाला खिळवून ठेवलं. इट वॉज कमेंडेबल. मजा आली. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र आता बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचं 5G सोमवार ते शुक्रवार.